नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आत्ता करत आहे 4 वाजेनंतरचा चहा। सकाळचा रुटीन मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे आणि तसंच आता दुपारनंतरचं आराम वगैरे करून झाल्यानंतरचं रुटीन मी आपल्याबरोबर शेअर करत आहे। तर सुरुवातीला मस्त असा चहा ठेवते, चहा घेते आणि नंतर आपलं रुटीन सुरू होणार आहे। चहा झाला आहे। इडली डोशाचं पीठ मला भिजवायचं आहे। पीठ भिजवायचं म्हणजे डाळ तांदूळ भिजत घालायचे आहेत। तर 1 वाटी उडदाची डाळ आणि नंतर त्यात तांदूळ घालायचे आहे 3 वाट्या। माझं असं हे प्रमाण आहे। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि झाकण ठेवलेलं आहे आणि याला आपण ना 6 ते 7 तास भिजवणार आहोत आणि नंतर दळायचं आहे। तर आता मी 3-4 दिवसापूर्वी ना गहू भिजत घातले होते। आपण कुरड्याचे गहू भिजवतो ना त्याप्रमाणे आमच्याकडे ना कोंड्याची भाजी खाल्ली जाते आणि हे गहू ना आपल्याला ओटीला याला त्याला येतात ना, ते गहू होते। म्हटलं मग ते इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे गहू होते, मग ते भिजवत घातले आणि त्याच्या कोंड्याची भाजी होईल आणि चिकाची एखादी छान अशी मिठाई रेसिपी आपण करणार आहोत। आता मी हे सर्व ना दळून घेते। मिक्सरला 1 to 1 2 करून दळायचं। हे सर्व गहू दळून झालेले आहे आणि त्यामध्ये ना थोडं पाणी घालायचं आणि नंतर मग ते पुन्हा असं पिळून आपण हा कोंडा बाहेर काढणार आहोत त्याच्यातनं। कुरड्यांचं चीक करतो ना आपण त्याप्रमाणे करायचं। चीक काढून झालेला आहे आणि मस्त याची भाजी करणार आहोत। तुम्ही कोण कोण या कोंड्याची भाजी करतात ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आमच्याकडे ही भाजी खूप खाल्ली जाते। उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा कुरड्या वगैरे होतात ना तेव्हा थोडे थोडे मी गहू भिजवते, पण आता ना थोडेसे जास्त भिजवलेले आहेत तर 2-3 भाज्या सहज होतील। आणि ही भाजी कशी करायची ती पुढे आपले नवीन येतील जे ब्लॉग त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर आता भाजी की ना म्हणजे जर वरती खराब पाणी येतं त्याचं काळपट्टी काढून घेतल्यानंतर याची काहीतरी एक रेसिपी करेल, तेही मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे। आता संध्याकाळची वेळ आहे, म्हटलं झाडझूड करून घेऊ आणि दिवाबत्ती करू। तर इकडे बघा आता झाडायला घेतलं ना तर फक्त हॉल किचनच मी झाडते, कारण ना देवघर माझा हॉलमध्ये आहे आणि बेडरूम वगैरे सकाळी आणि दुपारी म्हणजे सकाळीच एकदा होतं झाडून आणि कधी कधी दुपारी झाडते जर सकाळी नाही झालं तर। आणि शिलाबाई तसं पुसायला येतात त्यामुळे एवढी काही घाण नाही होत आणि मुलंही आता लहान नाहीत घरात। जेव्हा आमचा गुरुबाळ येईल तेव्हा होईल थोडंफार, म्हणजे येतो जातो तो पुण्याहून येतात जातात ते, तर तेवढंच होतं फक्त। खराब म्हणजे असं नाही, ते खूप लाडाचं खराब असतं, ते आवडीचं खराब असतं। हा आणि ते कौतुक खूप असं वेगळं असतं ना। आठवण येते अशी बोलता बोलता लगेचच। तर विवर्स माझे नवीन असाल तर मी माझ्या नातवाविषयी बोलते, आमच्या गुरुबाळाविषयी। तर आता इथे घर झाडून झालेलं आहे आणि देवपूजा मला करायची आहे। देवपूजा म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती। झालेली आहे आणि बाहेर ना तुळशीला दिवा लावून घेते। अंधार भरपूर पडलेला आहे आजकाल ना, सूर्यच येत नाही वरती, दिसतच नाही 2-3 दिवसापासून। आणि आता दिवस पण असा छोटा येतो ना, लवकर अंधार पडतो। तर हे बघा 6 वाजताच असं वातावरण झालेलं आहे।
कसं संध्याकाळची झाडझूड वगैरे झाली आणि मस्त देवाला दिवा वगैरे लावून झालेला आहे. आणि आता करायचं आहे मला वाटाणा भात. आणि खरणार सर गेलेले आहेत चिकन घ्यायला. निखिल थोडा उशिरा येणार आहे जेवायला, तर मग चिकन करून ठेवते. जर आला लवकर तर जेवेन तो आमच्यासोबत, नाही तर मग तो नंतर जेवेल. तर चिकन घेऊन येईस तर मी ना आता वाटाणा भात करून घेते सुरुवातीला. म्हणजे वाटाणा भात करून ठेवला ना मग चिकन, मग नंतर पोळ्या होतील. फ्राय बी पण खातात कधी कधी ना, जास्तीचं आणलं तर. निखिल आलाय तर फ्राय होणारच आज. आणि बघूया काय म्हणतात, कारण फोन करणार आहेत ते परत त्याला, कारण त्याचं अजूनही फिक्स नाही आहे. म्हटला तो तसा मला, मी येतो मम्मी, पण बघूया आता आला नाही आला. जर नाही आला तर मग फक्त फ्राय करणार आहे मी चिकन. पण आणून ठेवायचंय. जर समजा त्याचं अचानक ठरतं त्याचं कधी कधी यायचंय नाहीये, तर मग म्हटलं चला पहिले आपण ना आता वाटाणा भात करून घेऊ. तर ते वाटाणा भातची तयारी मी करून घेतलेली आहे आणि आता वाटाणा भात करायला घेते. आणि खूप छान लागतो तो वाटाणा भात बरं का. आणि ह्या सीझनमध्ये करायलाच पाहिजे. म्हणजे ना हिवाळ्यात वाटाणे पण भरपूर येतात आणि चांगले असतात ना. नंतरच्या सीझनमध्ये वाटाणे वगैरे नाही मिळत, आपण फ्रोझन वगैरे करून ठेवतो. तर आता ताजे मिळत आहेत तर करून घ्यायला काय हरकत आहे. तर ही अशी कांदे वगैरे चिरून वाटाणे वगैरे सोलून तयारी मी करून ठेवलेली होती. आणि कसं आहे ना, आजकाल ना लग्नांमध्ये मसाले भात काही असा होत नाही, म्हणजे दुर्मिळ झालेला आहे. त्या पद्धतीचा भात घरी करून खायचा आहे. पूर्वीचं लग्न कसं होतं, वरण भात मसाले भात बुंदी भात झालं काम. तर आता मसाल्यासाठी मी इथं काढलेले आहेत 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 मिरे, 5-6 लवंग, 3 वेलची, चक्री फूल आणि थोडेसे धने घेतलेले आहेत. हा खडा मसाला मी इथे वापरणार आहे. हा तुम्ही थोडासा कमी करू शकतात, पण मिक्सरला ना दळला जाणार नाही म्हणून थोडा जास्तीचा मी इथे घातलेला आहे. आणि लसूण मिरच्या पण दळून घेतल्या, म्हणजे तो ठेच्यासारखं दळून घ्यायचं थोडंसं जाडसर. तांदूळ मी इथे भिजत घातलेले. 1 वाटी बासमती तांदूळ, जुना तांदूळ आहे, तो भरपूर फुलतो. तर आता तेल घातलं कुकरमध्ये, 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त चालत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, पण एवढं सफिशियंट आहे एवढ्या भाताला. तेल चांगलं तापलं, जिरे आणि मोहरी अर्धा चमचा घातलं. ना 1 कांदा असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे तो घातला, 2 तमालपत्र घातले. याला ना चांगलं असं परतवून घेतलं सोनेरी रंग होईस्तोवर. आणि त्यामध्ये मी तयार केलेला मसाला होता ना, त्यातला अर्धा मसाला घातला आहे. पूर्ण घालू नका, नाहीतर ना खूप तिखट होईल, कारण आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे. तर इथे धने जिरे पूड घातली 1 चमचा भरून, हळद घातली, हळद थोडीशी घालायची अर्धा चमचा. आणि अर्धा चमचा मी ही लाल तिखट घातले, काश्मीरी फिक्कं असलेलं, म्हणजे एकदम कमी तिखटाची मिरची आहे, फक्त कलर येईल अशी. एवढंच आपल्याला वापरायचं आहे, जास्त तिखट वापरायचं नाही, कारण खडे मसाले आपण वापरलेले आहेत इथे. तर यामध्ये ना 1 बटाटा अगदी छोट्या आकाराचा आणि अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहे, ज्या वाटीने भात घेतला त्याच वाटीने. आणि तो तांदूळ 10 मिनिट भिजू दिला होता आणि तो ना सगळं पाणी असं हाताने निथळत आणि मग टाकायचं. ते पाणी अजिबात नाही टाकायचं त्याच्यामध्ये, नंतर ना मग अंदाज नाही येणार पाणी घालण्यासाठी. तांदूळ चांगला परतवून घ्यायचा 2 ते 3 मिनिट, अगदी मस्त असा, म्हणजे सगळा मसाला तांदळाला लागला पाहिजे आणि थोडासा तांदूळ भाजला गेल्यासारखा झाला पाहिजे. तर आता इथे आपला तांदूळ परतवून झाला. यामध्ये ना ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतले ना अगदी त्याच वाटीने पाणी घ्यायचं. मी इथे ना अर्धा चमच्याला थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीनुसार घालू शकतात. आता याला सगळं असं मिक्स करायचं. उकळी आल्यावर झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्त असा आपला वाटाणा भात तयार होतो. ही कोथिंबीर टाकायचा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झालेला आहे, कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धी मूठवर. फुल गॅसवर 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि गार होऊ द्यायचा कुकर. मस्त असा भात आपला तयार झालेला आहे. गार झाल्यानंतर पण ना थोडंसं त्याला शिजू द्यायचा 5-1 मिनिट आणि मस्त वाफून होतं, एकदम 1 नंबर होतो. नंतर मी भाकरी केल्या आणि ना चिकन घेतलं आहे, ते आता लसणी चिकन करायला चिकन धुवून घेते. चिकन मी नेहमीच करत असते आपल्या ब्लॉगमध्ये, तर त्यामध्ये काही असं वेगळं विशेष नाही. फक्त लसणाची जी चटणी आपण दळली होती ना 2-3 दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये, त्या चटणीमध्येच हा मी चिकनचा म्हणजे फ्राय करणार आहे. ही लसूणची चटणी आपण केली ती बघा. आता 2-3 दिवसापूर्वीचा ब्लॉग जर बघितला ना तुम्ही, तुम्हाला नक्की समजेल की ही चटणी किती उपयोगी आहे. तर आता बघा हे चिकन मी ह्या चटणीने करणार आहे, खूप सुंदर लागतं, एकदम चविष्ट होतं. नक्की एकदा असं पद्धतीचं चिकन तुम्ही करून बघा, मी जसं करते तसं. तर ही चटणी मी आज वापरणार आहे, रेग्युलर माझी जी बारीक चटणी ना ती नाही वापरणार. तर तेलात 2-3 पळ्या तेल घालायचं, जिरं घातलं,
आणि नंतर ना लसूण चांगलं 2 कांड्या ठेचून घालायचा, म्हणजे किंवा मिक्सरला दळून घालायचा. आता हे चांगलं मस्त परतवून घेतलं आणि त्यानंतर इथे आपण मी आपल्या पोहे खायचे चमच्याने 2 चमचे भरून टाकणार आहे. ही मिरची तुम्हाला जरी जास्तीची दिसत असेल ना, पण ही अजिबात तिखट नाहीये. गावरानी मिरची आणि त्याच्यामध्ये बेडगी मिरची, कमी एकदम तिखट नसलेली, फक्त कलरची असलेली मिरची मी इथे घातली. गॅसची फ्लेम मी एकदम मंद आचेवर केलेली आहे, त्याच्यामुळे ही चटणी अजिबात आता जळणार नाही. कदाचित तुम्हाला वाटत असेल मग आमच्याशी बोलताय आणि ती चटणी तर जळून जाईल ना, तसं नाही होणार. चटणी जळणार नाही अजिबात. मंद आचेवर आपण केलेलं आहे. आणि आता यामध्ये घालायची हळद 1 चमचा भर, धने जिरे पूड घालायची 1 चमचा भर मसाल्याच्या डब्यातला, आणि हे आपण चिकन घालायचे आणि थोडस परतवून घेऊ मसाले. आता यात हे चिकन घालायचं. 2 ते 3 मिनिट चांगलं असं परतवून घ्यायचं. ठेवून याला 5 मिनटं शिजवायचं आहे. आणि तिकडे ना गबरूसाठी 5-6 पीस असतात त्याचे काढलेले वेगळे खाण्यासाठी, ते शिजत घातले. आणि त्याकाळी ना गबरूला आम्ही भात देतो तर तोही शिजून झालेला आहे. 5 मिनटं मिडियम फ्लेमवर शिजू दिलं आणि नंतर आता पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिट मिडियम फ्लेमवर छान असं आपलं हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत. आणि तिखट घातल्यामुळे ना चवीनुसार मीठ तुम्ही घाला, तुम्हाला जेवढं आवडत असेल तसं. लसणाची चटणी करताना मीठ भरपूर वापरलेलं आहे आपण, म्हणून बेताचं मीठ आपण इथे घालणार आहोत. गबरूसाठी भात काढलाय आणि गबरू बघा त्याला समजून गेला आता माझं जेवण मला मिळणार आहे, तर तो बरोबर येऊन बसतो किचनमध्ये. हा बघा कसा येऊन बसलाय. काय रे, बघितलं? काय पाहिजे गबरू? ए गबरू, काय रे? देते देते, थांब. अगदी बरोबर 15 मिनिटात मस्त असं लसणी चिकन आपलं तयार झालेलं आहे. तर बघू शकता खूपच सुंदर होतं, चवीलाही खूप छान बनवत लागतं. मस्त असं चिकन तयार झाले. तुम्हाला मी जवळनं दाखवते. हे बघा, आणि जे आपण टाकलं ना तेवढ्या पाण्यात एकदम मस्त असं शिजून होतं. हे बघा, म्हणजे जे आता हे चिकन सुटलं ना हाडापासून की समजायचं शिजलं. खूप भारी लागतं, एक तर नक्की करून बघा. तर चिकन इथे आपलं झालेलं आहे, मस्त असं लसणी चिकन. बघू शकता अगदी 15 मिनिट बरोबर शिजू दिलं मी, म्हणजे 5 मिनिट वाफ घेतली पाणी न टाकता, आणि नंतर पाणी टाकून 15 मिनिट शिजवलं. मस्त असं चिकन आपलं शिजून झालेलं आहे. तर आता मी वाढायची तयारी करते जेवायला. आजचा बेत एकदम मस्त आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे अगदी. हे बघा, मस्त लसणी चिकन तयार झालेलं आहे आपलं, एकदम भारी, एक नंबर शिजलेलं पण आहे. आणि सोबत आहे वाटाणा भात, पापड. पापड ठेवायला जागा नाही, ताट जरा मोठा घ्यायला पाहिजे होता. घ्या, मस्त आहे जेवायला. आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण मस्त खा, स्वस्त राहा आणि या जेवायला, मस्त पैकी राहा, या जेवायला, आनंदी राहा, या जेवायला. कन्नड सर म्हणताय मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा, या जेवायला. तर मी पण आता जेवायला बसते आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. संध्याकाळचा सकाळचा ब्लॉग मी शेअर केलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला आणि आजचाही ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो एक कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग बाय.